माझे नाव शिवना सुचिता सुरेश झाडे, वर्ग 3 ची विद्यार्थिनी आपल्या समोर सावित्रीबाईची व्यथा मांडित आहे. सावित्रीबाईंची व्यथा मांडित आहे. सोसुनी अनंत यातना शिकवले तू स्त्रियांना, धन्य होतो आम्ही थोरवी तुझी गाताना, थोरवी तुझी गाताना. 3 जानेवारी आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करीत असतो. सावित्रीबाई फुले हा भारताची पहिली महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांचा विवाह वयाच्या 9व्या वर्षी ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. विवाहानंतर ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकून स्त्री शिक्षणाचा पाया रचला. सावित्रीबाईंनी 1 जानेवारी 1848 मध्ये पुण्यात महिलांची पहिली शाळा काढली. सावित्रीबाईंनी बालविवाह, केशवपण आणि सती प्रथा यांचा विरोध केला. समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, धन्य ती क्रांती ज्योती सावित्री माऊली, सावित्री माऊली. नमस्कार, मी शिवना सुचिता सुरेश झाडे, वर्ग 3 ची विद्यार्थिनी आपल्यासमोर जिजाऊची व्यथा मांडित आहे. नमस्कार, मी जिजाऊ बोलते. माझ्या मातीतील माणसांच्या मनात गुलामीची झाडर पसरली होती. रयत निश्चित पडली होती. नव्हती गुलामीची चाळ, ती अन्यायकारक राजवटी विरुद्ध आवाज उठवण्याची हिंमत. अशा वेळी स्वराज्य संकल्प शहाजी राजाच्या मार्गदर्शनाने मी बालशिवबांना वयाच्या 12व्या वर्षी घेऊन पुण्यात आली. सोबत होते ते जीवाबाचे सहकारी आणि स्वराज्य निर्माण करण्याचा निर्धार. मावळ्यांच्या सहाय्याने आणि शिवबाच्या पराक्रमाने याची सुरुवातही लवकर झाली. एक आई म्हणून मला याचा खूप अभिमान वाटतो. स्वराज्याची स्थापना झाली, रयत सुखाने जगू लागली. पण माझ्या या शिवबावर, या स्वराज्यावर संकटेही अनेक आली. अफजल खान, शाहिस्ते खान, पुरंदरचा वेढा आणि औरंगजेब अशा एक ना एक संकटावर माझा मुरुड पुरून उरला. माझा शिवबा छत्रपती झाला. मी जिजाऊ म्हणून एकच विनंती करते की आपणही आपल्या मुलावर शिवबासारखे संसार घडवा आणि घरोघरात शिवबा घडवा. जगदंब जगदंब. जय साऊ, जय जिजाऊ. धन्यवाद.